दिनांक 11 जून रोजी ग्रामधामणी व सोहळ येथे उपस्थित शेतकऱ्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी प्रति एकर लागणारे बियाणे कसे काढावे हे शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगितले व शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे समाधान केले। पोकरा प्रकल्प कृषी विशेषज्ञ अरगडे यांनी बीबीएफ म्हणजेच रुंद बरवा व सरी पद्धतीने पेरणी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होते हे समजावून सांगितले व पोकरा योजनेअंतर्गत बीबीएफद्वारे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाबाबत माहिती दिली। ग्राम बोरवा येथील शेतकरी विनोद वाडके यांनी बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यामुळे मागील वर्षी सोयाबीन उत्पादनात किती वाढ झाली याचे अनुभव कथन केले। संतोष वाडके तालुका कृषी अधिकारी कारंजा यांनी बीबीएफ पद्धतीने पेरणी करण्याकरिता उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले। बीज प्रक्रिया, उगवण क्षमता तपासणी, महिला शेतकरी बचत गटाद्वारे निंबोळी अर्क पावडर तयार करणे इत्यादी विषयी शेतकऱ्यांना मुलाचे मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी रामचंद्र घुले व संतोष चौधरी यांनी केले। ट्रॅक्टर ड्रायव्हर किंवा ट्रॅक्टर मालकाला काय गरज राहते? पैशाचीच ना। त्याला बाकी गोष्टीची गरज आहे का? वाढून द्यायची। त्याला एवढंच वाटते की मला याच्यातून नुकसान होते, पण मालकाला काय पाहिजे? मालकाला फायदा पाहिजे ना। मग आता या पेरणीमध्ये तुम्ही जर बीबीएफ न पेरलं तर तुमचं 10,000 उत्पन्न वाढून राहिलं, फक्त पेरताना मात्र प्रॉब्लेम येऊन राहिला, एवढाच आहे ना। पण ते फक्त आपल्याला वाटते प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम नाही आहे। हाच प्रकार आहे। ह्याच्यावर बसलेला चाकावर जो धरून बसला ना तो राक्षसच बसलाय। हे आमचे मित्र कारण ह्यांना पडलेलं आहे की कधी संपव। कारण प्रत्येक माणसाला असंच झालं की आपण म्हणजे जन्मल्यापासून ती स्पर्धा चालू आहे आपली, कवा कवा ह्यातनं मुक्त हो की मरेपर्यंत मुक्त होत नाही आपण। म्हणून कुठलीही गोष्ट थोडं विचार करून व्यवस्थित त्याचं समजून घेऊन तंत्र शिस्तीनं जर केलं तर त्याचे फायदे चांगले मिळतात। हे तर मान्य आहे तुम्हाला? तर एका एकरावर एवढा काही अनुभव आला मला सुरुवातीला की एका एकरात जवळपास 10 ते 12 क्विंटल सोयाबीन आणि हरभरा सुद्धा त्याच्यावर घेतला तर 10 ते 12 क्विंटल हरभरा। बरं, त्या पेरणीत आता हे जसं आपण पाहिलं त्यातनी ॲडजस्टचं काहीच घेणं देणं नाही। सरळ तुमचं बी टाकते, त्याच्यात फिरकी पद्धत आता यंत्र आल्यावर आपण पाहू। ते जसं जसं बी टाकलं की आपल्याला काहीच करायचं काम नाही। ते जशा जशा फिरक्या पडतीला त्याप्रमाणे त्याचं बी पडते। त्याचं बी मी प्रत्यक्ष पाहिलं तर 23 किलो किंवा 23.5 किलो, 24 किलोसुद्धा पडत नाही। एका एकरात कटोकट जसं माप पाहिलं तर तसं माप केलं तर 23 किलो किंवा 23.5 किलो पडते। सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकणे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश सोळंके यांनी केले। या प्रसंगी सुरदुसे, गौरव चुबडे, दराडे, शेतीशाळा प्रशिक्षक, महिला बचत गटाच्या कृषी सखी, कृषीताई पशुसखी व सदस्य तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, ट्रॅक्टर चालक मालक व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।